वेगाने रम्य तो बराच वेळ पाहिला PDPला लेझर पाहिलाय टेनिस पाहिलाय पण आता बघूया कशा आपण खेळतोय पुन्हा पहिले गोलंदाजी हाताळणार रुपेश चेंडूला खेळायचा होता पण चेंडू सुरेख गोलंदाजी हाताळीच जात आहे इंजुरी झाली आणि रुपेशचा थोडा फिटनेसमध्ये फरक आलाय पण एक गुणवान खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो याला बघा चेंडू टॅप केला स्क्वेअर लेगच्या रिझनला इथे धावसंख्या 1 निवडता 2 धावा या फरकावर लागल्या जात आहेत काय सुंदर ग्राउंडचे अरेंजमेंट तुम्हाला बघायला मिळते असा लुक दिलाय ना एखाद्या लहान स्टेडियममध्ये जावायचं मुंबईच्या 4 बिल्डिंगमध्ये विलेपार्ल्याला उतरायचं आणि मग त्या मोठ्या बिल्डिंगच्या फ्रंट लाईनमध्ये खेळायचं तशा पद्धतीचं सुंदर मैदान सजवलं गेलं आहे आणि सर्व करामत तुम्हाला बघायला मिळते सिद्धार्थनगर युथ चषक कारण सिद्धार्थनगर हा ग्रुप जो म्हटला ना हा खूप मोठा ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथे बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूत परततोय ज्याच्याकडून धावांच्या आशा बाळगल्या जात होता तोच करण पाटील मैदानाच्या बाहेर जातोय आणि आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो धवल अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळला पहिल्या षटकात 2 धक्के दिलेत अतिशय मोठा दांडगा अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी आज बाकी मैदानावर सोडताना पाहायला मिळतो पास्टोर संघाकडे रुपेश पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतो डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि 1 धावानिशी फलका धावसंख्या लागली जाते 2 धावा या 2च धावा झाल्यात अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानावर तुम्ही बघतात काय चेंडूचा टप्पा अचूक पकडलाय अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली दरम्यान धावसंख्या होते ती 3 धावा फलकावलं पहिलं षटक संपलं 2 गडी तंबूत गेलेत आणि 3 धावा या फलकावर लागल्या आपण राहतात सिद्धार्थगड युथ चषक 2023 उत्कृष्ट असं हे मैदान आणि निश्चितच या मैदानाला सुशोभीकरण करण्याचं 4 चांद लागलेत काय लूक दिलाय हो एखादा माणूस 40-42 वर्षाचा होतात केस पिकतात आणि मग ते अनेक प्रकारचे मेंढ्या लावल्या जातात अशा पद्धतीने माणूस तरुण होतोय तशा पद्धतीने या मैदानाला बाकी स्टेडियमचं लूक दिलंय आता बाकी बघायला मिळतोय तो म्हणजे प्रशांत बदाने हा जळगावचा खेळाडू आहे काय सुंदर गोलंदाजी कामानिमित्त बोईसरमध्ये आला पास्टरमध्ये भाडे तो राहायला लागला आणि बघता बघता क्रिकेट खेळायला लागला इथे बघा चेंडू टटवला जातो कव्हरच्या चेंडू जातो सीमापलीकडे खडखडी 4 धावा काय क्लास चौकार बघायला मिळतोय पदरात तर किती सुंदर तो बॅकफुटला गेला चेंडू अननाईस खेळला गेला आणि सरळ सीमापलीकडे 4 धावा आणि फरका धावसंख्या लागली जाते ती 7 अतिशय मोठी रंगतदार लढत एका साईडला विचार केला तर तुम्हाला संघ बघायला मिळतो तो म्हणजे कुंदन फायटर दंसार जो कठीण परिस्थितीत सापडलाय आणि एका साईडला विचार केला तो पास्तर पुनश्च दिशाहीन गोलंदाजी लेगस्टम्पच्या बाहेर टाकला जातो चेंडू अवांतर धावांशी धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 8 इथे बॅकफुटला गेला चेंडू ढकलला जातो डायरेक्ट हिट पाहायला मिळतो का दरम्यान पोचेपर्यंत चेंडू हळूहळू आला 1 टप्पा पुढे डायरेक्ट नाही आला दरम्यान धावसंख्या 1 निवडते धावसंख्या पोचते ती 9 धावा पुन्हा प्रशांत बीडी नावाने ओळखलं जाते बीडी म्हटलं ना की लगेच ब्लू डायमंड प्रत्येकाच्या लक्षामध्ये येते तशा पद्धतीचा हा बीडी म्हटलं बीडी प्रशांत पुन्हा प्रशांत आपल्या षटकाला पुढचा चेंडू हा एक हुकुमी फलंदाज जाईल काय गोलंदाजी टाकली जात आहे अतिशय सुरेख गोलंदाजी पद्धती टाकली जाते नवोदित खेळाडू तयार केलेत पास्टोर संघाकडे तुम्ही पाहिलात ना पूर्वीचे 3-4 खेळ निघून घ्या तुम्ही नवोदित खेळ इथे टॅप करायचा होता आपण दोंडी जसं म्हटलं ना खंडाळ्याचा गाठ आणि गाडी गेली झोकात तशा पद्धतीने 2 पायाच्या मध्ये चेंडू निघून जातोय पण मित्रांनो एक तुम्हाला सांगायला आवडेल की आपण शेनवॉन करतो पण शेनवॉनने लेग स्पिन गोलंदाजी शिकण्यासाठी पाकिस्तानचा अब्दुल कादिर ह्याची खूप मोठी मेहनत घेतली होती कालच एक इंटरव्ह्यू ऐकली खूप दिवसांनी बघायला मिळालं काहीतरी सापडेल का तर बघायला मिळालं आणि अब्दुल कादिरने तेंडुलकरची देखील ख्याती केलाय की आजपर्यंत त्याला कोणी लागोपाठ एका षटकार म्हणा पण तेंडुलकर 3 षटकार तिकडे मारले होते त्याला आणि तो विक्रम बघायला मिळाला बघा म्हणजे एका फलंदाजाने मला आय लाईक यू असं तेव्हा त्याने म्हटलं होतं आणि पर्यंत त्याच्या अगोदरचा तुम्ही इतिहास काढला तर अब्दुल कादिर या पाकिस्तानच्या गोलंदाजाला कोणीही एका षटकात 3 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता 16 वर्षीय सचिन रमेश तेंडुलकर ज्याचं पहिली टूर होती पाकिस्तानची तेव्हा त्या मुलाखतीने सांगितलं होतं की लेग स्पिन शेनवॉनने सांगितलं होतं की निश्चितच हा अब्दुल कादिर मोठा लेग स्पिनर बघायला मिळाला काय गोलंदाजी वापरली जात आहे काय सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळते फलका धावसंख्या 1 निवड धावसंख्या पोहोचते ती 10 धावाने गोलंदाज आहे तो दर्शन घरात
चला रुपेचा छोटा भाऊ दर्शन, काय गोलंदाजी दर्शन. बाकी आपण धर्मवीर चषक मध्ये म्हटलं मॅन ऑफ द सिरीज मिळाला होता, काय क्लास खेळ होता. उपविजेता तो होता आणि टायटन विजेता होता. आतेज राऊतचं चांगलं आयोजन तुम्हाला तिकडे बघायला मिळते, पण आज काय सुंदर गोलंदाजी हाताळा बघायला मिळते. तिथून कॉन्फिडन्स जो आला आहे पासवर्ड संघाचं, त्याचं कौतुक करायला पाहिजे. दोस्ती चषक ब्रँड आयोजन याची विजय प्रसाद यांच्याकडनं आयोजन होतं. त्यानंतर आताचा विचार कराल तुम्ही, काय गोलंदाजी हाताळली जात आहे. चेंडू स्विफ्ट करायचा होतो, चेंडू पडल्यानंतर ब्रेक होतो आणि सरळ जातो यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आता आपण फरका धावसंख्येचा विचार केला तर फक्त लागलाय ती म्हणजे 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फरका धावसंख्या लागलाय ती 10. पुनश्च आपल्या षटकाला पुढचा चेंडू. यहाँ पे तो काफी घुमा घुमा के फंसा रहा है. ना बंदा लेग खेल रहा है ना स्ट्रेट खेल रहा है. गेंद बिल्कुल विकेट के ऊपर जाके लग रही है. आणि बघता बघता मला वाटतं चौथा गडी तंबूत परतलाय. 10 धावा 4 गडी बाद. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो कुर्लेश. बघूया कुर्लेश कशापर्यंत सामना करून. दर्शन पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ऑफच्या बाहेर चेंडू पडण्याचा थोडासा मध्ये तो अब्रेक गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. दर्शन म्हटलं की खूप मोठा दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बाकी डिशाईन गोलंदाज नेक्स्टच्या खूपच बाहेर चेंडू जातो सीमा पलीकडे. अवांतर धावांची धावसंख्या 1 वाढते. पुन्हा 11 धावा फरकावरती. बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय पण टॅप ताकद नाहीये. टॅपमध्ये कमजोर पडत, त्याच्यामुळे तो तेवढा रॅपिड जसा हवा होता पडण्याचा बाउन्स पाहिजे तेवढा बाउन्स काही होत नाहीये. त्यामुळे धावसंख्या 1 वाढते. 2 षटकं संपली आणि फरका धावसंख्या लागलाय. आपण एखाद भैयाजाकडे जातोय आणि म्हणतो बेटा भैयाजी 1 डझन केला दे ना, म्हणजे 12 धावा. 3 षटकं 12 धावा. काय गोलंदाजी टाकलेली. शेवटचा गोलंदाज येतो आता प्रशांत हडल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 वाढते. सालगाव पाडा जो पास्तोळच्या बाजूला गाव आहे तिकडे बाकी आदिवासी बांधव राहतात त्यातला खेळाडू. पुन्हा लेग ब्रेक होतोय पण पाठी मागून होतोय. अवांतर 2 धावांची धावसंख्या फलकावर पोहोचते. चौथं षटक आहे. पुन्हा प्रशांत हडल गोलंदाजी करतोय. याला बाकी खूप चांगल्यापैकी चेंडू सरळ जातो यष्टीच्या हातामध्ये. अतिशय चांगलं कमबॅक केलं गेलं. 2 चेंडू वाईड नाही तर बाकी चांगला चेंडू हाताळला जातोय. पुन्हा प्रशांत. पुन्हा चेंडू वाईड. एखादा पेपर कठीण येतोय आणि बाळाला गणित सोडवता येत असताना पण ते पहिले 2 प्रश्न बघून चुकतोय ना, तशा पद्धतीचं काम केलं गेलं. काय क्लास बघायला मिळतोय. आणि निश्चितच सगळे लोक या मैदानाच्या प्रेमामध्ये पडलंय की मैदान असं सजवलं तरी कसं. ही प्रत्येकाच्या युथ सिद्धार्थनगरची आमची प्रत्येकाची क्वालिटी आहे. इथे बाकी धावाचा चान्स बघायला मिळतोय. इथे गडी तंबूत परला जातोय. 5वा गडी तंबूत जातोय आणि फलकात धावसंख्या आहे ती 15. अतिशय सुंदर आयोजन आपण पाहत आहात. सिद्धार्थ युथ चषक कुर्लेश बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज जातोय तो दक्ष. यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क खोलायचं. पाटील नेटवर्क टाकला की तुम्हाला सिद्धार्थ युथची टुर्नामेंट बघायला मिळते. एक ब्रँड टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. आजपर्यंत विचार केला नसेल की अशा पद्धतीचं सुसज्ज मैदान इथे आखलं जाईल. क्लास स्टेट बघायला मिळते. तेवढं चांगलं क्षेत्र पाहायला मिळते. दरम्यान धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 16 धावा. काय क्लास फटका होता. ओव्हरपिच चेंडू होता. सरळ लॉंग ऑफच्या रिझल्टला खेचताना पण तेवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. बॉक्स गेममध्ये बॉक्सच्या चेंडू अडवला गेला. धावसंख्या 1 निवडता धावसंख्या पोहोचते ती 16 धावा. आज TTS संघ बघितला जुन्या जाणते 2 सोने आणि त्याच्याबरोबर असलेल्या बाकी बोर माहितल्या मणी अशा पद्धतीने संघ थाटला जातोय. ओहो बेटा आपने कहा था कि ये पट्टेगी तो मैं फंसूंगा, देखते ही प्यार कर गए. पर प्यार मोहब्बत में सब कुछ भूल गए कि घरदार है माँ बाप है. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. 2 चेंडू सुरुवातीला वाईट टाकल्यानंतर बाकी हा बाळाने खूप चांगला कमबॅक केलाय आणि हा गोलंदाजाचं नाव आहे म्हणजे प्रशांत हडाल. आता बाकी जातो गौरव. अतिशय मोठी रंगतदार लढत. यानंतर बाकी सामना होणार आहे बेटेगाव आणि GNCC दोन्ही कर्णधार यायचं आहे. बेटेगाव आणि GNCC दोन्ही कर्णधार इकडे यायचं आहे. काय गोलंदाजी टाकली गेलाय. एखादा आपण बघात ना एखादा परीक्षेचा पेपर कठीण गेला की मुलगा नाराज होतो पण त्यानंतर बाकी पुन्हा क्लास लावला का कशा पद्धतीने मुलं मार्क काढतात अशा पद्धतीची भेदकता बघायला मिळाली. 4 षटकं संपली आणि फलकात धावसंख्या लागली ती 16 धावा.
17 धावा पासवर्ड संघाला विजय करायचा आहे. मैं एक बार फिर कहूँगा, GNCC गांधीनगर क्रिकेट क्लब आणि बेटेगाव आपण दोघांनी यायचं आहे. या पुढील सामना आपला असणार आहे. तर पण जाऊया डीजेकडे. GNCC करणार आहे. चला बेटेगाव या. हाँ यस, अब बैठिए. आपका बिल्कुल काबिल तारीफ करूंगा मैं. टाइम इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग, क्योंकि आज इंसान के लिए काफ़ी इंपॉर्टेंट है. जो भी प्रतियोगिता है हमें टाइम पे जाना चाहिए. चला बेटेगाव संघ आपण देखील नाणेफेक करणार आहोत. तत्पूर्वीच आपण विचार केला तर आपण प्रतियोगिता बघतात. सिद्धार्थनगर युथ चषक 2023 आपण भव्यदिव्य असं मैदान म्हणतो. आणि या मैदानात एक वेगळे लुक बघायला मिळते. 4 मोठ्या फ्लड लाईट लावल्या गेल्या आहेत. नंतर आमच्या काळात जेव्हा नाईट मॅचला विकेटच्या मागे जशा लाईट लावायच्या तशा 2 लाईट लावल्या गेल्यात. नंतर बाकी अजून फोकस टाकले गेलेत. एक क्लास दर्जेदार टुर्नामेंट इकडे पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण आपलं घरचं मैदान असतं. त्यांनी जर सांगितलं की पॅरेडाईजची विकेट सर्वात चांगली आहे, पण पॅरेडाईजमध्ये सातत्यपूर्ण ते त्यांचंच ग्राउंड आहे. आपलं स्वतःचं जागा असेल ना तर तिकडे आपण ताजमहल पण बांधू शकतो. पण आपण इथे आज तुम्ही खेळणार, उद्या दुसरे येणार, कारण ही जागा वेगळ्या लोकांची आहे. आपण हे करू शकत नाही. आणि वास्तू बांधायला स्वतःच्या मालकीची जागा असेल तर आपण काय करू शकतो. निश्चितच त्यांनी सांगितलं. तसं तुम्ही जर टेनिस क्रिकेटमध्ये अवरमचं विकेट बघितला तर आमचं स्वप्नील घरात वंदे मातरम पळणायचं क्लास विकेट आहे. म्हणजे तुम्ही 5 दिवस खेळला ना ते गोटी देखील जाणार, एवढा देखील खड्डा पडू शकत नाही. कारण स्वप्नील भाऊ तो स्वतःचा हॅडर आहे, स्वतःचे ट्रक्स आहेत, स्वतःचे रोलर आहेत. त्याच्यामुळे स्वतः त्या जीवनासाठी आयुष्य घाललं आहे. एवढं मोठं मैदान तुम्हाला बघायला मिळते. अशी असंख्य मैदान तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्ही विचार कराल आपला सरावली काय क्लास ग्राउंड आहे. मी तर त्याला दक्षिण आफ्रिकेचं विकेट मिळेल. आजच्या 14 तिकडे देखील ते देखील एक उत्कृष्ट मैदान आहे. तिथे देखील सुंदर मैदान मिळते. चला नाणेफेकीसाठी यायचं आहेत. दोन्ही कर्णधार आलेत. एका साईडला विचार केला तर आपल्याला बघायला मिळतोय GNCC गांधीनगर क्रिकेट क्लब. आणि एका साईडला तुम्ही विचार केलात तुम्हाला बघायला मिळतो बेटेगाव. बेटेगाव संघ आलाय का कर्णधार? ओके यस. चला नाणेफेकीसाठी येत आहेत. चला रोहन सोडे यांच्याकडून आपण नाणेफेक करतोय. दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना. एका साईडला गांधीनगर क्रिकेट क्लब आणि एका साईडला विचार केलात तुम्ही तर तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे बेटेगाव. बेटेगाव बाजारपेठ ही 1952 पासून मराठी बालभारतीमध्ये आया था. जो एक बुक था उसमें बुकलेट में था, अब पालघर का बाजार देखते मनोर का बनो. बेटेगाव का बाजार हिस्टोरीज है, हिस्ट्री पुराना बेटेगाव का बाजार, ऐसा ये बेटेगाव है. चलो ऑल द बेस्ट दोनों संघाला. आपको भी ऑल द बेस्ट. चलो चलो कॉल करेंगे गांधीनगर. छाप बोला है, देखना क्या आता है. काठ है. चला आपण काय घेणार. क्षेत्ररक्षक. संघ तोच आहे की काही बदल झालाय. संघ तोच आहे की काही खेळाडू बदलले. तो संघ आहे. किती धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लागली. 2 लेफ्ट आर्म ओपनिंग फलंदाज आहेत. 30 मध्ये थांबव. ओके आप टॉस जीते तो क्या लेते थे. मैं टॉस जीता तो बैटिंग लेता. कुछ बदलाव किया है कि वही खिलाड़ी खेलेंगे जो पहले दौर में खेले थे. नहीं सब वही है जो खेले पहले. क्या प्रैक्टिस कैसे करते हैं. आपके देखा मैंने काफ़ी अच्छा टैप लगाते हैं. मैंने पहली बार आपको देखा है अंडरआर्म में, तो मैं कमेंट्री नहीं करता, गत साल से कहता हूँ. आप अच्छा लगा यहाँ पे देख के. और इस ग्राउंड के बारे में क्या कहेंगे. सवेरे आके देखेंगे तो यहाँ पे सब 40-45 लोग रहेंगे. मगर ऐसा लग रहा है कि सालों पुराना एक ग्राउंड है. जैसे कि हम बॉम्बे में जाएंगे बड़े बड़े म्यूजियम देखेंगे, इस तरह से उसको सजाया गया है. ग्राउंड तो अच्छा है, एक नंबर है, और ऑर्गेनाइज भी अच्छा किया है, बहुत अच्छा लग रहा है. ऑल द बेस्ट GNCC. चलो मित्रांनो, हा अंपायर आहे तो असोसिएशनचा आहे.
चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 17. चला अजून 12 धावाची आवश्यकता. टॅप केला चेंडू जातोय कव्हरच्या रिझन नाही तर बघा सुंदर शरीर डायरेक्ट पाहायला मिळते का. तुम्हाला धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 6 धावा. अतिशय मोठी रंगतदार त्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला विचार केला तर 5 तळ, एका साईडला विचार केला कुंदन धनसार. रुपेशने हा 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 2 क्षेत्ररक्षकामध्ये गॅप बघितला. सुईमध्ये धागा कसा भरायचा तशा पद्धतीने धागा भरला गेला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार. ओहो बॅक टू बॅक रिपीट म्हटलं जात आहे ना. एखाद्या शाळेमध्ये मुलगा नवीन 9+4 म्हणजे टूथपेस्ट. सकाळी उठायचं पेस्ट लावायचं ब्रश करायचं. आपण मार्ग म्हणतो बेटा ब्रश केलं का पण वस्तू 2 तशा पद्धतीने टूथपेस्ट धावा म्हणजे एका साईडला नो बॉल आणि एका साईडला चौकार. धावसंख्या 5 निवड होते 15. 2 धावाची आवश्यकता विजयासाठी. कट केलाय सूत्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला कुंदन धनसारकडनं बघायला मिळते. दरम्यान षटक संपलं आणि फरक धावसंख्या लागला 15. आता हव्यात धावा त्या 2. 1 चेंडू बाकी आहे. 1 to go. 1 चेंडू बाकी आहे. 1 नो बॉल होता चौकार गेला तो राईट. 2 धावाची आवश्यकता. अतिशय सुंदर फलंदाजी रुपेश बघायला मिळाली तुम्हाला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना धावसंख्या कमी झाली. एकाही फलंदाज तग धरला नाही. मोहन बॅकफुट टॅप केला इथे बाकी बघायला चेंडू सीमा पलीकडे आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय तो पास्तळ संघ. यानंतर बाकी तुम्हाला मोठा सामना बघायला मिळतोय. धनसार संघ इथे बाकी बाहेर जातो. यस करण वेलकम. एक अतिशय उत्कृष्ट असं खेळाडू आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहिलाय. खूप स्पर्धा आपण गाजवलाय.